डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपण आता ज्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं असे बुद्धवासी, शंकर वस्ताद, ईश्वर वस्ताद आणि मंचावर प्रामुख्याने सगळ्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करून काही अलंकारित भाषा बोललीत। मीही त्यापासनं, त्या लोभापासनं आवर्त घेत नाही कि पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। हा या हेतून समाजात काम करणारे आमच्या बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष आदरणीय लखनसिंहजी चंदेल, सोबतच या विभागाचे, या प्रभागाचे नगरसेवक आमचे मित्र वाघमारे भाऊ आणि हा 25शीतला 30शीतला तरुण राकेश सोमानी, माझा याचा परिचय फार नाही पण जुना नक्की आहे, त्यांच्या वडिलांची चांगलं माझं नातं आहे। पण आज त्या 25शीतल्या युवकांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं त्यातून निश्चितपणे या समाजाला चांगलं दिशा देण्याचं काम आगामी काळात तो करेल हा विश्वास मी यावेळी व्यक्त करतो। आणि असे आमचे राकेश सोमानी, तसंच मला दूरवर दिसत आहे की आमचे देवरावजी मेश्राम काका, झांबरे काका, ज्यांना लहानपणापासून एक मी बघतोय की ज्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन अनेक लोक समाजात काम करतात। सोबतच या टायगर युथ संघटनेचं, ज्यांनी अष्टाडू मर्दानी आखाडा या नवीन क्रीडा प्रकाराची ओळख आम्हा सगळ्या उपस्थितांना करून दिली आणि खऱ्या अर्थानं विचारात घेतलं की आजच्या कलियुगात कोणीही कोणाचं स्वागत करत नाही, कोणी कोणाचं कौतुक करत नाही। अशा सगळ्या कलियुगी वातावरणात टायगर युथ संघटनेसारखं संघटनेचं नेतृत्व करणारा आमचा प्रशांत झांबरे, त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी, युवकांनी कार्यक्रम घडवून आणला। त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो। कारण की आपण जर कोणाचं कौतुक करणार असू, नवनवीन लोकांचं, नवनवीन युवकांच्या पाठीवर जर कौतुकाचं थाप देणार असू तर निश्चितपणे एक चांगली युवा पिढी आपल्या समाजासमोर, देशाला दिशा देणारी युवा पिढी घडेल, यात शंका मात्र बिलकुल उरणार नाही। दोस्तो, माझ्यापूर्वीही अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। निश्चितपणे वेळ होत आलेला आहे, पावसाही आपली हजेरी देतो की काय। असं असताना मी थोडक्या शब्दात नक्की बोलतो की युवकांसाठी जी अनन्यसाधारण काम करण्याची, अनन्यसाधारण युवक आपल्या समाजासाठी एक नवीन उपक्रम राबतील या उदात्त हेतून टायगर संघटन जे काम करत आहे त्याच्यासाठी निश्चित अभिनंदन करत असताना त्यांच्याकडनं एक अपेक्षाही आहे की आगामी काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं वारंवार आयोजन त्यांनी या पद्धतीने करावं। कारण की नवीन पिढीला जर आपल्याला खरंच कौतुकाची थाप द्यायची, कारण समाज घडवायचा म्हटलं की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने में जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है, हीरे में जितनी धार लगे उतना ही दूर चमकता है, जब मिट्टी का बर्तन पकता है तो हर धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, क्योंकि हम बाबा साहब के बेटे हैं, क्यों इतनी राह सरल मांगे। हम बाबा साहब के वंशज हैं, हम छत्रपति के वंशज हैं, क्यों इतनी राह सरल मांगे। संघर्ष जरूर हो सकता है, कुछ वक्त ज्यादा लग सकता है, पर संघर्ष जरूर सफल होगा, संघर्ष जरूर सफल होगा। हे म्हणत असताना मला सामाजिक क्षेत्रात काम करणारे आम्ही सगळे युवक करतोच, पण प्रामुख्याने पालकांना, आजच्या नवीन पालकांचं आपण एक थोडीशी मनोवृत्ती पाहिली की आपल्या घरातला मुलगा मोबाईल वापरतो तर त्यांना फार कौतुक वाटते। निश्चितपणे कौतुकाचा विषय आहे, पण कौतुक कशासाठी? अहो मला समजत नाही पण या मुलाला समजते, हो कौतुकाची गोष्ट आहे। मग जेव्हा जेवताना जेवत नाही तर मग त्यांनी काय करावं? त्याला समजवण्याचा प्रयत्न करत नाही, मोबाईल हाती घेते आणि आई आपलं घास चारत बसते। तो इतका ॲडिक्ट त्या सगळ्या याच्यात होतो की आगामी काळात तो, म्हणजे आपण दुर्बल भारत तयार करतो की काय ही भीती निर्माण झालेली। मग क्रिकेट खेळेल तर तो मोबाईलमध्येच खेळतो, मग धावेल तर तो मोबाईलमध्येच धावतो, मग काहीही कोणतंही
क्रीडा प्रकार करायचा असेल तर तो मोबाईलमध्येच प्रावीण्य मिळवतो. पण प्रत्यक्षात जर विचार केला, त्याला म्हटलं की 100 मीटर धावतो का रे बाबा, तर मला असं वाटत नाही की त्याची दमछाक होते. याच्या मागचं कारण आम्ही पालकही आहोत, हा समाजही आहे. यातून कुठून तरी ही व्यसन, हेही एक व्यसन होत चाललेलं आहे. या व्यसनमुक्तीकडे पालकांनी आवर्जून लक्ष घालण्याची गरज आहे, आवर्जून लक्ष घालण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, काही अनुकूल स्थितीत नव्हती केली. बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आपण लक्षात घेतलं तर लक्षात येईल की मोठं संघर्ष त्यांनी जीवनात स्वीकारला. आणि आपण पाहतो की अनेक मुलं क्षमता असताना, अनेक युवक क्षमता असताना फक्त रडत बसतात की माझ्याकडे सुविधा नाही, माझ्याकडे ही व्यवस्था नाही, म्हणून मी कुठेतरी मागे पडतो. हो, हे ज्यांचं आपण फोटो लावतोय ना, ज्यांना आपण आदर्श मानतोय, त्यांच्या जीवन चरित्र जर वाचलं तर आपल्याला सगळे उत्तर त्यांच्या चरित्रातून मिळते. फक्त ते वाचण्याची आवश्यकता आहे, ती अंगीकारण्याची आवश्यकता आहे. आणि दुर्भाग्यपूर्ण असं आहे की आम्ही आपल्या मुलांना ते बिंबवत नाही, ते सांगण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त टीव्ही, मोबाईल, सेल्फी, आणि सेल्फी प्रकार तर इतका सेल्फी झालेला आहे की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता पुढे मिळणार की नाही ही थोडीशी शंका वाटायला लागलेली आहे. स्वतःपुरता विचार करणं, स्वतःपुरता, समाजासाठी विचार करणार कोण? तर अशा प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून ही चेतना जर युवकांमध्ये निर्माण केली तर मला असं वाटतं आगामी काळात चांगला समाज. आपण म्हणतो ना की या देशाचा विचार करणारा कोण आहे? स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही मला तरुणांच्या ओठावर असलेले गीत सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं